बीड हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक अशी एक्स पोस्ट केलेली आहे। बीड जिल्हा सत्र न्यायाधीशांची निलंबित पोलिसांसोबत होळी साजरी करतानाचे हे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेत। तर देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरू असताना याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिसांसोबत न्यायाधीश होळी खेळत असतील तर हा प्रकार खूप चुकीचा असल्याचं दमानिया यांनी म्हटलं। अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट नेमकी काय केलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करून आनंद साजरा करताना दिसतात। संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसतायत। आरोपीला वाचवणाऱ्या निलंबित अधिकाऱ्यांसोबत खटला चालू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचं आहे। त्यानंतर आपण थेट जाऊया, आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः अंजली दमानिया आहेत, ते त्यांच्याशी संवाद साधतायत। नेमका अंजली दमानिया यांची भूमिका काय आपण पाहूया। नक्कीच विक्रांत, आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत। मॅडम, आज एक सकाळी तुम्ही पोस्ट केलेली होती, ट्विट केलेलं होतं आणि त्याच एक्सपोस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं जे संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्वाचे घटक आहेत, त्या घटकांना घेऊन हे ट्विट होतं। नक्की काय या ट्विटमध्ये तुम्हाला कसं आहे की ते जे दोन अधिकारी होते, राजेश पाटील आणि प्रशांत महाजन, आणि हे जे दोन अधिकारी होते ते पहिलं राजेश पाटील हे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या खंडणीच्या मागणीच्या वेळेस विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये सगळ्या टोळीबरोबर उपस्थित होते ते राजेश पाटील, आणि प्रशांत महाजन ज्यांनी आरोपींना पदोपदी मदत केली, अगदी कट रचण्यामध्ये सुद्धा तिरंगा हॉटेलमध्ये जे उपस्थित होते ते प्रशांत महाजन, असे हे जे दोन अधिकारी आहेत ज्यांना सह आरोपी करा अशी माझी मागणी होती, माझी होती, धनंजय देशमुख कुटुंबाची होती। या सगळ्यांचं आमचं तेच म्हणणं होतं की हे अधिकारी हे पोलीस अधिकारी नसून हे यांच्या दिमतीला होते, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत होते। तर हे दोन अधिकारी आज केस सत्र न्यायालयाचे जे जज आहेत त्या न्यायाधीशांबरोबर होळी खेळतानाचे जेव्हा पिक्चर्स आणि एक व्हिडिओ देखील माझ्याकडे आला, अतिशय मला पहिलं तर धक्काच बसला। आणि मी त्या ज्या पत्रकारांनी मला पाठवलं त्याला म्हटलं, बाबा नक्की ना बाबा 10 वेळा तू विचार कर, कारण हा अतिशय गंभीर आहे की एक न्यायाधीश अशा दोन अधिकाऱ्यांबरोबर जे ज्यांच्या सह आरोपी होण्याची मागणी केली जाते त्यांच्याबरोबर होळी खेळण्याची काहीच गरज नव्हती खरं तर। आणि कसं असतं, कारण न्यायाधीशांना अतिशय निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित असतं, कारण कोर्टाची एक गरिमा असते आणि त्या गरिमेला अनुसरून असं त्यांना ते वागावं लागतं। त्याच्यासाठी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट देखील असतो आणि न्यायाधीशांकडून न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता राखणे अशी ही सगळी पूर्ण यादी आहे, 4 पानांची यादी आहे। तर ते मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं हे उल्लंघन झालेलं आहे असं मला वाटतं। त्यातली एकच ओळ मी मुद्दाम वाचून दाखवते, न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे अशी अपेक्षा आहे। म्हणजे आत्ताच्या घटनेला त्यांच्याकडनं अशी अपेक्षा होती की ते वैयक्तिक जीवन जरी असलं तरी ते अतिशय त्याचा उच्चांक गाठून त्यांनी त्याप्रमाणे वागणं अपेक्षित होतं। पण मला असं वाटतंय की या दोन्ही अधिकाऱ्यांकडनं मला काही विशेष अपेक्षा नाहीये, पण न्यायाधीशांनी असं वागणं मला वाटतंय की हे चुकीचं आहे। आणि याच्या संबंधित मी जे लॉ अँड ज्युडिशरी आहे ॲज वेल एज प्रिन्सिपल जज आहे त्यांना मी पत्र लिहिणार आहे आणि माझी मागणी असणार आहे की ही सुनावणी इन ऑल फेअरनेस ॲज पर रूल्स इन लॉ त्यांच्याकडनं काढून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटनेला उपस्थित करण्यापेक्षा ही सुनावणी त्यांच्याकडनं काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावं असं मी मागणीचं पत्र पाठवणार आहे। नक्कीच तुमच्या ट्विटनंतर अनेक चर्चा आहेत त्या या ठिकाणी पुढे आल्या, परंतु याच्यामध्ये त्यांनी देखील म्हटलेलं आहे की हे माझं वैयक्तिक जीवन आहे, वैयक्तिक जीवनामध्ये मी काय करावं काय नाही करावं असं देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। नाही, कसं आहे की बाकीच्यांकडनं जसं मी म्हटलं अधिकाऱ्यांकडनं मला काही अपेक्षाच नाही आहेत, आता ते सोडून दिले आहेत, पण न्यायाधीशांकडनं नक्कीच
अपेक्षा आहे की त्यांचं वैयक्तिक जीवन असलं तरी ज्यांना सह आरोपी करा आणि त्याच प्रकरणाची सुनावणी त्यांच्या पुढे असताना हे जे झालंय ते अतिशय चुकीचं झालंय असं मला नाही, माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाटत असेल. म्हणूनच मी म्हणते की प्रश्न त्यांच्यावर करण्यापेक्षा इन ऑल फेअरनेस इट शुड बी मूव्ड आउट. नक्कीच. परंतु असे जर प्रकार घडत असतील तर कुठेतरी एक न्याय व्यवस्था आणि कुठेतरी या ठिकाणी पोलिसांचा जो धाक असतो, म्हणजे यांच्यातले जे संबंध आहेत आणि सामान्य माणसांनी हे सगळं प्रकरण कसं घ्यायचं जेणेकरून सामान्य माणूस हे संपूर्ण प्रकरण पाहत असताना त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्यासारखा जो एक कठीण जो या ठिकाणी जो प्रश्न आहे ज्याचा निकाल अजूनपर्यंत लागत नाही आणि त्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत ते आल्यानंतर देखील कारवाई आहे ती तेवढीपर्यंत झालेली नाही. कसं आहे की हे प्रकरणच मुळात अतिशय गंभीर आहे आणि असं असताना जेव्हा पदोपदी कॉम्प्रोमाइजेस होताना आपल्याला दिसल्या, आधी त्या SIT मध्ये दिसल्या, मग त्याच्यातल्या अनेक गोष्टी लपवण्यात आल्या. आत्ताच्या घटकेला जी चार्जशीट फाईल झाली आहे त्याच्यात त्यांची नावं सुद्धा नाही आहेत. या राजेश पाटीलचं नाहीये, प्रशांत महाजनचं नाहीये, अनेक वायबसे नाही, बालाजी तांदळे नाही, ज्यांनी ह्या आरोपींना मदत केली त्यांचं देखील नाव जर नसेल तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज होताना दिसतंय. म्हणून आपली एक सामान्य माणूस म्हणून आपली अपेक्षा असते की निदान न्यायाची भूमिका योग्य असावी आणि सुनावणीमध्ये तरी कुठेही दिरंगाई नसावी. म्हणूनच आपली ही मागणी आहे की आत्ताच्या घटकेला ही सुनावणी यांच्याकडनं हलवून दुसऱ्या एखाद्या न्यायाधीशांकडे द्यावी. नक्कीच. या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे ते पुढे तुम्ही आहे ते डेव्हलपमेंट करणार आहात, कारण हे संपूर्ण प्रकरण पाहता खूप गंभीर बाब आहे ती पुढे प्रचंड गंभीर बाब आहे आणि मला त्यांच्या विरुद्ध काही बोलणं, मला बिलकुल बोलण्याची इच्छा नाही आहे किंवा मला काही टिप्पणी देखील करायची नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे जे झालं ते चुकीचं झालं. दुसरं म्हणजे जो पत्रकार आहे ज्याने मला माहिती पाठवली त्याला प्रशांत महाजनचे ताबडतोब मेसेजेस गेले, त्यामुळे मी एसपींशी बोलून त्यांना देखील सांगणार आहे की कुठल्याही प्रकारे त्या पत्रकाराला त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, अशी मी मागणी आता एसपींकडे करणार आहे. नक्कीच. विक्रांत, आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात जे न्यायाधीश आहेत तेच या ठिकाणी महाजनांसोबत होळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यावरूनच हा संपूर्णपणे राजकीय पडसाद कुठेतरी उमटत असताना हा संपूर्ण गंभीर बाब आहे ती पुढे आल्याचं या ठिकाणी दमानिया यांनी देखील सांगितलं आणि त्यांनी देखील हे संपूर्णपणे ज्या न्यायाधीशांचं आणि अधिकाऱ्यांचं काम असतं, ज्या ठिकाणी वैयक्तिक आणि ज्या ठिकाणी आपण जर नोकरीवरती करत असू, सरकारी नोकरी असली तरी, तर या संपूर्ण प्रकरणात त्यांनी देखील जे लॉज आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी वाचून दाखवल्यात. तर या प्रकरणात नक्की न्यायाधीशांवरती किंवा मग महाजनांवरती कशा प्रकारात या जी चौकशी होते किंवा मग याचे काही प्रश्न विचारले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. विक्रांत.